हिवाळ्यामध्ये हे सूप रोज करून प्या. अतिशय हेल्दी आणि तितकंच पौष्टिक पण आहे. हॉटेलमध्ये जातो म्हटलं तर खूप महागाचं सूप मिळते. मग असं हेल्दी आणि पौष्टिक जर सूप आपण घरीच केलं तर काय हरकत आहे. चला मी तुम्हाला सूप करून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. इथे मी गाजर घेतलेले आहे, त्यालासुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे. खूप बारीक नाही चिरायचं. टमाटर घ्यायचा, टमाटरच्या छोट्याशा फोडी करायच्या आहे. कांदा घ्यायचा, एक कांदा घ्यायचा आहे, त्याच्या पण आपल्याला छोट्या अशा फोडी करून घ्यायच्या आहे. बीटची साल काढून घ्यायची, पण तेवढं बीट नाही घेणार आहे, फक्त अर्ध बीट किंवा एक फोड तुम्ही बीटची घेऊ शकता. आणि टमाटर मात्र इथे मी 2 वापरलेले आहे. एक मिरची घ्यायची, हिरवी मिरची, आणि थोडंसं अद्रक घ्यायचं. आता कढईमध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 मिरे टाकायचे आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. लसणाच्या पाकळ्या काही जास्त नाही टाकायच्या. आणि नंतर अद्रक टाकायचं, कांदा जे काही आपण चिरलेलं आहे ना ते सगळं आपल्याला त्या कढईमध्ये टाकायचं आहे आणि थोडं छान परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी थोडंसं कसं टाकायचं, जास्त टाकायचं नाही, म्हणजे टमाटर गाजर वगैरे सगळं छान त्यामध्ये शिजायला हवे. थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि त्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे मी पूर्ण याची बारीक पेस्ट करणार आहे आणि ती पेस्ट जर होत नसेल तर परत आपण डबल फिरवून घ्यायची. आता आपली बारीक पेस्ट झालेली आहे बघा, अशा पद्धतीची पेस्ट झालेली आहे. आणि एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये घेऊन आपल्याला पूर्ण गर छान गाळून घ्यायचं आहे. म्हणजे कधी थोडा जाडसर राहतो, कधी टमाटरच्या बिया असतात, त्या सगळ्या आपल्या उतरून जातात, म्हणजे चाळणीवरच राहतात, खाली पडत नाही, म्हणून थोडंसं गाळून घ्यायचं आपल्याला. आणि परत जो आहे ना उरलेला परत बारीक करून घ्यायचं. आता कढईमध्ये परत आपल्याला थोडंसं बटर टाकायचं आहे आणि बटर टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आहे, नाहीतर बटर कसं जळून जातं. आणि बटर झालं की लगेच मग त्यामध्ये पूर्ण आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, थोडी मिरेपूड आणि 1 चमचा इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर टाकायचं, म्हणजे थोडंसं घट्ट येतो आणि 1-2 उकळी येऊ द्यायच्या. बघा आहे ना किती सोपं आहे करायला, काही जास्त वेळ लागत नाही आणि खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही हे टमाट्याचं सूप करू शकता आणि खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे. रोज जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा सकाळीसुद्धा तुम्ही पिऊ शकता असं सूप. आणि मस्त छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाउलमध्ये मी काढून घेत आहे. मस्त गरम गरम प्यायला खूप छान लागते आणि तुम्ही केव्हाही करून पिऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त प्या, आनंदी राहा आणि हेल्दी राहा.